सुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला धनु राशीविषयी डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात काय घडणार आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठा धक्का येणार आहे। तर हा धक्का येऊन तुम्हालाही घाम फुटेल आणि इतरांनाही घाम फुटेल। तर धनु राशीचे डिसेंबर महिन्यात लागताच तुमच्या जीवनामध्ये मोठा स्फोट होणार आहे। तर धनु राशींनी नक्की पहा हा व्हिडिओ। तर व्हिडिओला मी सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ। धनु राशीच्या जीवनात मागील काही महिने खरी कसोटी होती, पण तुम्ही मनापासून मेहनत केली, नात्यामध्ये प्रामाणिकता दाखवली, कोणाला न त्रास देता तुमच्या मार्गाने चालत राहिला। पण काही लोकांनी तुमचा हा स्वभाव कधीच समजला नाही। उलट त्यांनी तुम्हाला कमी समजलं, तुम्हाला फसवलं, तुमच्या चांगुलपणाचा वापर केला आणि वरून तुमच्यावर दोष टाकला। काही जणांनी तुमच्या प्रगतीवर मस्तराने पाहिलं, काहींनी तुम्हाला शांततेत कमजोरी समजलं आणि त्यांच्यावर दबाव टाकला, तर काहींनी तुमचं नाव खराब करण्याचा छुपा प्रयत्न केला। धनु राशीच्या लोकांकडे एक वेगळीच ऊर्जा असते। तुम्ही शांत असता पण शक्तिशाली असता, तुम्ही भावनिक असता पण न्यायप्रिय असता, पण हाच स्वभाव काही लोकांना पचत नाही। म्हणून मागे पुढे अनेकांनी तुमच्या विरुद्ध योजना केल्या, तुमच्या यशाला अडवण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर बोट दाखवलं, तुमचा विश्वास तोडला। पण पृथ्वीचा एक नियम आहे, जे पेरतो तेच उगवतं। डिसेंबर महिन्यात धनु राशीसाठी न्याय घेऊन येत आहे। हे जग विसरलं आहे की तुम्हाला कोणी त्रास दिला, पण ब्रह्मांडाने मात्र सगळं पाहिलेलं आहे। म्हणून तुमच्या मनात जमा झालेल्या दुःखावलेल्या अन्याय आणि विश्वासघाताला, या सगळ्यांना हिशोब आता सुरू होणार आहे। डिसेंबरमध्ये फसवणाऱ्यांना स्वतःच्या जाळ्यात अडकतील, दगा देणाऱ्यांचे कट उघड होतील। हे तुम्हाला चुकीच्या नजरेने बघत होते, त्यांच्यावर सत्याचे दरवाजे उघडतील। हा महिना तुमच्यावर केलेल्या अन्यायाचा अंतिम हिशोब पूर्ण करणारा आहे। आणि नंबर 1 आहे, जो तुमच्यावर दोष ठेवत होते त्यांच्या स्वतःच्या चुका लोकांसमोर येणार आहेत। दोन्ही राशींवर आरोप करणारे लोक आत्तापर्यंत खूप आत्मविश्वासाने फिरत होते, पण त्यांना काही वाटत नव्हते की त्यांची फसवणूक कोणी ओळखणार नाही। त्यांना समाजात तुमचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तुमच्याबद्दल गैरसमज पसरवले, चुकीच्या गोष्टी खोट्या पुराव्यासारख्या दाखवल्या। पण डिसेंबरमध्ये त्यांच्या जीवनात अशी परिस्थिती येणार आहे की जिथं त्यांच्या स्वतःच्या चुका लोकांच्या डोळ्यासमोर उभ्या राहतील। त्यांनी केलेली बेकायदेशीर कामे, त्यांचे वाईट स्वभाव, त्यांचे वाईट बोलणे, त्यांचे वाईट वागणे, सगळं आता त्यांचं उघड पडणार आहे आणि तुम्हाला टाकलेला खोटा आरोप त्यांच्यावरच उलटून पडणार आहे। लोकांच्या नजरेने ते विश्वासार्ह नव्हते, ते आता स्पष्ट होईल। नंबर 2, फसवणूक करणाऱ्यांचा मुखवटा गळून पडणार आहे। धनु राशीला फसवून फायदा घेतलेल्या लोकांचे दिवस आता कमजोर होत गेलेले आहेत। तुमच्यासमोर गोड बोलत आहे, पण मागे वेगळंच वागत आहे। पैशासाठी फसवणूक केली असेल तर काहींना प्रॉमिसेस तोडणे असतील, काहींनी भावनिक फसवणूक केली असेल तर डिसेंबर हा काळ त्यांच्या सगळ्या नाटकावरचा शेवट करणार आहे। त्यांनी जिथे चालवून नेलं तिथं गोष्टी त्यांच्या हातातून सुटायला लागतील। त्यांच्यावर हे अवलंबून होते, ते लोकही त्यांच्यापासून दूर जायला लागतील आणि हळूहळू सगळं खाली होईल, कारण त्यांचे कर्म उघडपणे काम करतात हे तुम्हाला प्रत्यक्षात दिसू लागतील। नंबर 3, तुमच्या यशाची हवा काढणाऱ्यांची ताकद कमी होईल। धनु राशीला अनेकांनी मागे ओढण्याचा प्रयत्न केला, कारण तुमचं तेज सहन होत नव्हतं, तुमची उंच भरारी त्यांना ते घाबरत होते। म्हणून त्यांनी तुम्हाला थांबवण्याचे विविध अडथळे निर्माण केले आणि टीका केली, नकारात्मक ऊर्जा पसरवली। पण डिसेंबरमध्ये ग्रहस्थिती सुधारणार आहे। तुमचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करणारे लोक स्वतःची प्रगती थांबणार आहे। त्यांच्यात आधी असलेले दबदबा आणि प्रवाह कमी होऊन तुम्हाला कमी दाखवून स्वतः मोठे दिसण्याचा प्रयत्न केला, आता त्यांची ही नाटकं बंद पडतील। सत्तेची, पदाची किंवा प्रभावाची सेवा करणारे त्यांच्यापासून दूर होतील। नंबर 4, दगा देणाऱ्यांचा त्यांच्या लोकांकडूनच विश्वासघात अनुभवायला मिळेल। ज्यांनी तुमच्या पाठीवर वार केला, तुम्हाला चुकीच्या रस्त्यावर डोकं लावलं, तुम्ही त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाची गद्दारी केली, डिसेंबर महिन्यात हेच लोक त्यांच्या जवळच्या लोकांकडून फसवले जातील। जसे तुम्हाला एकच
एकच सोडलं तसं त्यांनाही कोणी आधार देणार नाही. एकटं सोडलं तसं त्यांनाही एकटं सोडणार आहे. ज्यांनी तुमच्या मनात विष टाकलं तसंच विष त्यांच्या नात्यामध्ये पडायला सुरुवात होणार आहे. जिथं शांतता मिळायची तिथं तुम्हाला संघर्ष करावा लागला. जिथं पाठिंबा मिळाला तिथं शंका आणि अविश्वास मिळाला. ही त्यांनीच पेरलेले विजय आहेत जे आता उगवू लागले आहेत. नंबर 5, तुमच्या मागे कट करणाऱ्यांच्या कामात सतत अडथळे येतील. धनुराशीच्या यशाला जळणाऱ्या अनेक लोक योजना केल्या आहेत. नोकरीत तुमच्या नावावर खोटं बोलणं, व्यवसाय स्पर्धा वाढून तुम्हाला मागे पाडण्याचा प्रयत्न करणं, घरात गैरसमज निर्माण करणं असे अनेक मार्ग वापरले. पण डिसेंबर महिन्यात त्यांच्यावर कठीण आहे. त्यांनी रचलेल्या प्रत्येक योजना बिघडायला लागतील. त्यांच्या कामात चुका वाढतील. जिथं ते जिंकणार होते तिथं आता त्यांचा पराभव होणार आहे. म्हणून धनुराशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी हा डिसेंबर महिन्यातील 11 दिवस खूप मोठे चमत्कार घडणार आहेत. नंबर 6, तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांची वाणी आता त्यांच्या विरोधात जाईल. धनुराशीला कमी लेखणारे, प्रत्येक गोष्टीत टीका करणारे, तुमच्या प्रयत्नांच्या मूल्यांचं ओळखणारी लोकांची वाणी आता तुमच्या जीवनात विष पसरवेल. ज्यांच्यावर आधारित हे तुम्हाला दोष देत होते ती समस्या त्यांच्या आयुष्यात उभी राहील. त्यांची प्रतिमा हळूहळू खराब होईल आणि लोक त्यांना गंभीरपणे घेणे बंद करतील. त्यांचं बोलणं, त्यांचं टोमणं आणि टीका हे सगळं त्यांच्या विरोधात जाईल आणि त्यांनाच अडचणीत टाकतील. तर नंबर 8, धनुराशीसाठी आता न्यायाचा महिना सुरू झालेला आहे. थांबलेली कामे वेगाने सुरू होणार आहेत आणि जिथं तुम्हाला मेहनत करावी लागत होती तिथं आता तुमचं यश तुमच्या हातात चालून येणार आहे. तर ही आहे धनुराशीची डिसेंबर महिन्यातील 11 दिवसाची राशी भविष्य. तर धनुराशी तुमच्यासाठी खूप छान डिसेंबर महिना असणार आहे. ते तुम्हाला कळेलच, त्याचे फायदे खूप आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.